हाय वेलकम स्टुडंट्स. आपण आता डिझोल्युशन ऑफ अ पार्टनरशिप फॉर्म या टॉपिकवर एक प्रॉब्लेम पाहत आहोत. डेफिनेटली बोर्ड बेस्ड प्रॉब्लेम राहतील. बोर्डमध्ये प्रॉब्लेम्स हे आस्क केले जाण्याची शक्यता काय आहे? जास्त आहे, अधिक आहे, किंवा याच्या बेसवरती विचारले जातील. सीता अँड गीता आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2 रिस्पेक्टिव्हली. सीता अँड गीता दोघे पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट अँड लॉस मधला शेअर कसा आहे? 3:2 या पद्धतीने आहे. फॉलोइंग इज देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2024. त्यांनी 31 मार्च 2024 ची त्यांची बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलेली आहे. कॅपिटल अकाउंट सीताचा दिलेला आहे, गीताचा दिलेला आहे 60,000, 40,000, सनरी क्रेडिटर्स 28,000, बँक लोन 48,000 आणि रिझर्व्ह फंड काय आहे? 12,000. हा काय करायचा असतो? पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. ओके. आणि या ज्या आहेत या सनरी क्रेडिटर्स आणि बँक लोन ही जी लायबिलिटी आहे ही थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, लक्षात ठेवा. These are the third party liabilities. Okay, done. हा. सीता आणि गीताचं जे कॅपिटल दिलेलं आहे ती इंटरनल लायबिलिटी आहे. दे आर दी इंटरनल लायबिलिटीज. ओके. प्लांट अँड मशिनरी असेट आहे. फर्निचर 40,000 असेट आहे. डेटर्स असेट आहे 48,000. आरडीटी 3,000 मायनस केली 45,000 चे डेटर्स दिलेले आहेत. स्टॉक 22,000 आणि कॅश ॲट बँक किती आहे? 11,000. आता काय होतं ते पाहूया. दे डिसाइडेड टू डिझॉल्व द पार्टनरशिप फर्म ऑन 31 मार्च 2024. त्यांनी ठरवलेलं आहे पार्टनर्सने की त्यांची पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करायची आहे 31 मार्च 2024 ला. द असेट्स रिअलाइज ॲज अंडर. असेट्स पुढील प्रमाणे रिअलाइज होत आहेत. प्लांट अँड मशिनरी ₹65,000, डेटर्स ₹42,000, स्टॉक ₹24,000 आणि गुडविल ₹20,000 या पद्धतीने असेट्स सोल्ड करण्यात आलेले आहेत. सीता ॲग्रीड टू टेक ओव्हर फर्निचर फॉर ₹36,000 आणि ॲग्रीड टू डिस्चार्ज बँक लोन. सीता ॲग्रीड होत आहे फर्निचर टेक ओव्हर करण्यासाठी. त्याच वेळेला बँक लोन डिस्चार्ज. डिस्चार्ज म्हणजे काय? पेड करणार आहे. कोण पेड करणार आहे? ॲग्रीड होते, सहमत होते, म्हणजे सीताच पे करतो म्हणून सांगत आहे. बँक लोन ही लायबिलिटी फॉर्मची. रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेले 2,000. आता त्यांनी प्रश्न बऱ्याच वेळेला क्वेश्चन काय विचारलेला आहे तो समजून घ्यायचा आहे. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी जर्नल एंट्रीज विचारलेले आहेत की लेजर अकाउंट्स प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे ते पाहावं लागतं आपल्याला. तर आता यांनी सांगितलेलं आहे पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द फॉर्मच्या बुक्समध्ये जर्नल एंट्रीज त्यांनी विचारलेल्या आहेत. तर चेक करून घेऊया आपण याच्यामध्ये. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? 31 मार्च 2024 ला आपण जनरल रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट करत असतो, तो डिस्ट्रीब्यूट करून घ्यावा लागेल. फर्म डिझॉल्व्ह करायचे आहे आपल्याला. रिझर्व्ह फंड अकाउंटला डेबिट द्यायचा आहे. हे जमा करतो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यामुळे एंट्रीमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट द्या टू सीताज कॅपिटल अकाउंट. पहिली स्टेप मी सांगतोय ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट करत आहोत पार्टनर्समध्ये. 12,000 हा काय आहे? रिझर्व्ह फंड आहे. 5 हिस्स्यामध्ये डिवाइड करायचा आहे. पहा, 3:2 हा शेअर आहे. 5 दुनी 10 उरले 2 5 20, 2 शून्य आहे. त्याच्यामध्ये सीता 2,400 गुणवले किती येणार आहेत? 3 हिस्से येणार आहेत. 0 0 3 चोक 12, 3 दोन्ही 6 आणि 1 7. गीताच्या बाबतीत चेक करून घेऊयात. 2,400 गुणवले 2 म्हणजे 0 0 बेचोक 8, बेदुनी 4. 7,200 प्लस 4,800 रुपये अशा स्वरूपात 7,000 टोटल डिस्ट्रीब्यूट केले आपण. 12,000 रुपीज डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत अमंग द पार्टनर्स बिईंग रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्युटेड. ओके, इतकंच लिहा. रिझर्व्ह फंड काय करण्यात आलेला आहे? डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वन, 31 मार्च 2024 ला मी काय करणार आहे पहा. आता या सर्वच्या सर्व असेट्स ज्या दिलेल्या आहेत आपल्याला दिसत आहेत. ओके. कॅश ॲट बँकला सोडून सर्वच्या सर्व असेट स्टॉक पर्यंत रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला पाठवणार आहे. In the case of dissolution of partnership firm, we open the realization account. Okay. Now what we have to do after distributing a reserve fund, we have to transfer all
such liabilities to all such assets to the debit side of the realization account at book value. पहिली असेट कोणती आहे ती चेक करा. प्लांट अँड मशिनरी अमाऊंट लिहायची आहे आपल्याला याच्यामध्ये 70,000. प्लांट अँड मशिनरी अकाउंट 70,000. Then after, what we have to do, we have to transfer furniture with rupees 40,000. Okay, done. Next one, debtors gross value transfer करायची. ग्रॉस व्हॅल्यू ट्रान्सफर करा 48,000. ओके, डन. 48,000. ओके. देन आफ्टर स्टॉक आरडीडीचं काय करायचं आहे ते सांगेन मी. स्टॉक 22,000 ला ट्रान्सफर करा. ओके, या सर्वांची टोटल करून घ्या आणि डेबिटला लिहा ती 2 आणि 8 10, 7 आणि 8. ओके, 8 आणि 4 12 आणि 4 16 आणि 2 18. being sundry assets transferred at book value. कोणत्या व्हॅल्यूला ट्रान्सफर केल्या तर बुक व्हॅल्यूला आपण त्या ट्रान्सफर केलेल्या आहेत. नाव द नेक्स्ट वन, ऑन 31 मार्च 2024 आरडीडी जी होती ती आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सफर करायची आहे लगेच. आरडीडी अकाउंटला डेबिट द्यायचं या केसमध्ये आणि ती आपण ट्रान्सफर करताना कुठं ट्रान्सफर करतो, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. विसरायचं नाही आहे. टू रिअलायझेशन अकाउंट. आरडीडीची अमाऊंट 3,000 होती, आय थिंक दॅट. येस, अपोजिट एंट्री पास केलेली आहे. बिंग आरडीडी ट्रान्सफर, इतकंच द्या. पहा, रिझर्व्ह फंड आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. देन आफ्टर व्हॉट वी हॅव डन, वी हॅव ट्रान्सफर्ड ऑल सन्ड्री असेट्स एक्सेप्ट कॅश ॲट बँक to the debit side of realization account. Then after, RDD transferred to the credit side of realization account. आता थर्ड पार्टी लायबिलिटीज मी लिहिलेले आहेत, जे आउटसाइडर्स लायबिलिटीज आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स असतील, बँक लोन असेल, या प्रॉब्लेम मध्ये त्या आपण काय करणार आहोत, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत. त्यासाठी सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटला डेबिट दिला आपण. ओके, त्यानंतर बँक लोन अकाउंटला देखील डेबिट दिलेला आहे. आणि टू रिअलायझेशन अकाउंट अमाऊंट लिहून घ्यायचे आहेत आपल्याला त्यांनी दिलेल्या 28,000 and 48,000. 28,000 and 48,000 टोटल अमाऊंट येते 76,000. being third party liabilities are transferred at book value. थर्ड पार्टी लायबिलिटीज या ट्रान्सफर करण्यात आलेल्या आहेत बुक व्हॅल्यूला. नाउ द नेक्स्ट वन, पहिली ट्रान्सफर स्टेज तर झालेली आहे. रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट केला पार्टनर्स मध्ये. त्यानंतर असेट्स, सन्ड्री असेट्स कॅश ॲट बँकला सोडून सर्वच्या सर्व रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केल्या. असेट्स रिलेटेड फंड्स, रिझर्व्ह आपण काय करतो, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करत असतो. आणि थर्ड पार्टी लायबिलिटीज आपण काय केलेले आहेत, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलेले आहेत. आता या स्टेजला आपल्याला असेट्स ज्या बिझनेसने काय केलेत, सोल्ड केलेत, त्यातून बिझनेसला पैसे मिळतात. त्यामुळे आपण काय करणार आहोत, बँक अकाउंटला डेबिट देणार आहोत. ओके, आणि टू देणार आहोत रिअलायझेशन अकाउंटला. काय काय सेल केलेलं आहे ते आपण चेक करून घेऊया.
प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं असतं. प्लांट अँड मशिनरी पहा किती रुपयांना सोल्ड केली, 65,000. डेटर्स सोल्ड केले 42,000ला. स्टॉक दिलेला आहे 24,000. गुडविल दिलेलंच नव्हतं, परंतु ते रिअलायझेशन मध्ये असेट्स रिअलाइज मध्ये आलेले आहेत, ते याच्या बरोबरच घ्या 20,000. टोटल अमाऊंट किती आलेले आहे पहा, 5 + 2 7 + 4 11. 1 + 6 7 + 4 11 + 2 13. 2 + 2 15. तर निश्चित अमाऊंट किती येत आहे ही 1,51,000 पैसे मिळणार आहेत आपल्याला. बँक अकाउंटला आपण डेबिट देणार आहे आणि रिअलायझेशन अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे. असेट्स सोल्ड करतोय, असेट्सला आता क्रेडिट द्यायचं नाही. का द्यायचं नाही, कारण की ऑलरेडी आपण असेट्स काय केलेले आहेत, रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केले. ओके, फर्म बंद करत असताना, डिझॉल्व्ह करत असताना जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे किंवा आपण काय म्हणतो ऑफिशियल असायनी जो आहे, पर्सन आहे, चार्टर्ड अकाउंटंट असेल, तो काय करतो की पहिल्यांदा ज्या असेट्स आहेत या रिअलायझेशन अकाउंट ओपन करतो आणि तिथं डेबिटला ट्रान्सफर करतो. आणि थर्ड पार्टी लायबिलिटीज हा काय करतो, थर्ड पार्टी लायबिलिटीज या क्रेडिटला ट्रान्सफर केल्या जातात. देन आफ्टर असेट्स ज्या वेळेला रिअलाइज होतील किंवा पार्टनर टेक ओव्हर करेल असेट्स, अशा केसमध्ये बँक अकाउंटला डेबिट आणि रिअलायझेशन अकाउंटला क्रेडिटच जाईल, असेट्सला क्रेडिट येणार नाही. असेट्सचे बॅलन्स नील झालेले असतात, केलेले असतात आपण ट्रान्सफर केल्यानंतर. बिईंग असेट्स रिअलाइज म्हणा एकापेक्षा जास्त आहेत. नेक्स्ट वन आपण परत एकदा जातोय 31 मार्च 2024ला. आणि त्या केसमध्ये एंट्री आता आपल्याला ऍडजस्टमेंट कोणते दिले बघा, सीता ऍग्रीड टू टेक ओव्हर फर्निचर अँड डिस्चार्ज बँक लोन. आता थर्ड पार्टी संदर्भात आपण आता सध्या तरी काय करत नाही, आपण जेवढे असेट्स आहेत त्याची ट्रीटमेंट करून घेतोय. असेट सोल्ड केली, आता या केसमध्ये असेट पार्टनरने टेक ओव्हर केले, त्या संदर्भात माहिती पाहूया. फर्निचर सीताने टेक ओव्हर केलेलं आहे, व्हॅल्यू दिलेली आहे 36,000. मी लिहून घेतोय, ज्यावेळेला पार्टनर असेट टेक ओव्हर करतो त्यावेळेला त्याच्या कॅपिटल अकाउंटला आपण डेबिट देत असतो. सीताज कॅपिटल अकाउंट डेबिट विथ ₹36,000 अँड टू रिअलायझेशन अकाउंटला आपल्याला क्रेडिट द्यावं लागतं. अँड इन दिस केस वी हॅव गिवन क्रेडिट टू द रिअलायझेशन अकाउंट विथ ₹36,000 being furniture taken over. असेटच्या सर्व ट्रीटमेंट आता आपल्या झालेल्या आहेत. आपल्याला याच्या पुढची ट्रीटमेंट आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेत का पाहायचं आणि ते पे करून टाकायचं आहेत. तर इथं रिअलायझेशन एक्सपेन्सेस 2,000 दिलेत. बँक लोनची ट्रीटमेंट मी नंतर करणार आहे. हे 2,000 पेड केलेले मी काय करणार आहे, सिक्वेन्स नुसार एंट्री करून घेणार आहे. ऑन 31 मार्च आता पेमेंट आपल्याला करायचं आहे 2024, सो दॅट in the case of when we are going to pay realization expenses, we give debit to the realization account. आपण रिअलायझेशन अकाउंटला डेबिट देतो अँड क्रेडिट देत असतो, आपल्याकडून पैसे गेले म्हणून बँक अकाउंटला क्रेडिट देतो ₹2,000 being रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड म्हणणार आहे मी. तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे केल्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटी जे आहे, कोण कोण आहेत बघा या प्रॉब्लेम मध्ये, सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोनची ट्रीटमेंट यांना पेड करावं लागेल. प्रॉब्लेम मध्ये सांगू देत, याबद्दल नाही सांगू देत, त्याचे पैसे हे द्यावेच लागतात. बँक लोन संदर्भात सांगितलेलं आहे ट्रीटमेंट, क्रेडिटर संदर्भात सांगितलेलं नाही. पहिल्यांदा बँक लोन संदर्भात पाहूया. बँक लोनला टेक ओव्हर कोणी केलेला आहे, सीता पे करतो म्हणून सांगत आहे पैसे बँक लोनचे, त्यामुळे मी रिअलायझेशन अकाउंटला डेबिट देणार. असेटची व्हॅल्यू पे करत असताना किती रुपयाला सीतानं ते टेक ओव्हर केले, प्रॉब्लेम मध्ये सीताने किती रुपयांना बँक लोन डिस्चार्ज करायचं मान्य केलं सांगितलेलं नाहीये. मी आहे ती व्हॅल्यू घेणार आहे बँक लोनची 48,000. ज्या संदर्भात सांगितलेलं आहे ती ट्रीटमेंट आपल्याला पहिला करावी लागेल. सीताज कॅपिटल अकाउंट लिहा,
थर्ड पार्टी लायबिलिटी संदर्भात आपण ट्रीटमेंट करत आहोत. बिंग बिंग बँक लोन टेक ओव्हर केलेला आहे. टेकन ओव्हर. ओके, नेक्स्ट. इन द केस ऑफ, आता क्रेडिटर्स संदर्भात माहिती सांगितलेली नाही, ते पे करून टाकायचं आहे आपल्याला. थर्ड पार्टी लायबिलिटीज पे करत असताना किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे करत असताना आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला डेबिटच द्यायचा आहे आणि क्रेडिट द्यायचं आहे जर पे केले तर बँक अकाउंटला, आणि टेक ओव्हर केलं तर कॅपिटल अकाउंटला क्रेडिट द्यायचं. सन्ड्री क्रेडिटर्स संदर्भात माहिती दिलेली नाही आहे, ते आहे तसे पे करून टाकायचे आहेत आपल्याला. बिईंग सन्ड्री क्रेडिटर्स पेड ॲट बुक व्हॅल्यू. खूप महत्वाचा आहे, बुक व्हॅल्यूला पेड केलेला आहे. काय ट्रीटमेंट आपण पाहिल्या त्या व्यवस्थित समजून घेऊया. या केसमध्ये पहिल्यांदा रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट केला आपण पार्टनर्समध्ये. रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू सीताज कॅपिटल अकाउंट टू गीताज कॅपिटल अकाउंट. यानंतर सर्वच्या सर्व असेल ज्या बॅलन्स शीटमध्ये दिसत आहेत आपल्याला बँक अकाउंटला सोडून रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केल्या. म्हणजे एंट्रीमध्ये रिअलायझेशन अकाउंटला आपण डेबिट दिलेला आहे आणि ऑल असेट्स ऑर्डर जे आहेत त्यांना क्रेडिट दिलेला आहे. नेक्स्ट वन, आपल्याला जे असेट्स वरील फंड्स किंवा रिझर्व्ह आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचे आहेत, ते आपण केलेले आहेत. यानंतर आपले जे आउटसाइडर्स लायबिलिटी जे आहेत जसं बँक लोन किंवा सिंडिकेटर्स, या आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केले त्या बुक व्हॅल्यूला. देन आफ्टर असेट सोल्ड केलेली ट्रीटमेंट आपण केलेली आहे. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, ज्याच्यामध्ये कोणकोणते असेट ज्या सोल्ड केलेले आहेत त्या सर्व घेतल्यात. अनरेकॉर्डेड असेट देखील इथं घेतलेले आहे. याच्यामध्ये अनरेकॉर्डेड रिअलाइज झालेली असेट आहे गुडविल. यानंतर स्टुडंट्स, आपण एखादी असेट पार्टनरने टेक ओव्हर केलेली आहे का ती पाहिलं, आणि ती जी असेट टेक ओव्हर केलेली आहे फर्निचर, अशा केसमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण डेबिट दिलं आणि क्रेडिट दिलेलं आहे रिअलायझेशन अकाउंटला. एकदा असेट सोल्ड झाल्यानंतर आपल्याजवळ पैसे येत आहेत किंवा पार्टनर्सने टेक ओव्हर केलेली असेट असेल तर त्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट करत असताना पहिल्यांदा रिअलायझेशनचे एक्सपेन्सेस पे करण्यात येतात. इथे 2,000 रुपये दिलेले आहेत आणि रिअलायझेशन एक्सपेन्सेस पे करत असताना आपल्याला रिअलायझेशन अकाउंटला डेबिट द्यायचं आणि बँक अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे, दिलेलं आहे आपण. यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटी पे करायचे असतात. सदर प्रॉब्लेम मध्ये बँक लोन आणि सन्ड्री क्रेडिटर्स या दोन थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत. यामध्ये यामध्ये बँक लोनचे पैसे पे करण्याचं मान्य करत आहे कोण, सीता. त्यामुळे आपण रिअलायझेशन अकाउंटला डेबिट दिला आणि सीताच्या कॅपिटल अकाउंटला क्रेडिट दिलेला आहे. हे लक्षात ठेवण्याची पद्धत हीच आहे, ज्या वेळेला तुम्ही पेमेंट करत आहात त्यावेळेला रिअलायझेशन अकाउंटला डेबिट द्यावं लागेल, आणि जर पेमेंट केलेलं असेल तर बँकला क्रेडिट किंवा पार्टनरने टेक ओव्हर केलेलं असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला क्रेडिट द्यावं लागेल. यानंतर आपण पुढे जातोय आणि या केसमध्ये आपण पाहत आहोत की बँक लोन टेक ओव्हर झाल्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स संदर्भात ही जी थर्ड पार्टी लायबिलिटी त्यांनी दिलेली आहे बॅलन्स शीटमध्ये, त्या संदर्भात कोणतीही माहिती प्रॉब्लेम मध्ये दिलेली नाहीये. मग त्यासाठी आपण काय केलेले आहे ट्रीटमेंट, त्यासाठी आपण ट्रीटमेंट काय केली, तर हे जे काही सन्ड्री क्रेडिटर्स आहेत, ओके, ते आपण बुक व्हॅल्यूला पे केलेले आहेत आणि ते पे करावेच लागतील. त्या संदर्भात लक्षात ठेवा, प्रॉब्लेम मध्ये सांगू देत नाही सांगू देत, थर्ड पार्टी लायबिलिटी पेमेंट करायचंच आहे. इन दिस case we have to give debit to the realization account and credit to bank account. ओके, डन. आता इतकी ट्रीटमेंट झाल्यानंतर बाळांनो आपल्याला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करून घ्यायचा असतो आणि त्या रिअलायझेशन अकाउंटवरील प्रॉफिट लॉस पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. आता इथं आपल्याला एंट्रीज घेण्यासाठी थोडीफार जागा लागणार आहे, कारण की अजून नाही म्हटलं तर आपल्याला
एक 2 ते 3 एंट्रीज, 2 एंट्रीज तर कराव्याच लागणार आहे. रिअलायझेशन अकाउंटवरील प्रॉफिट लॉस वाटायचा आहे आणि पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 2 मिनिट डायरेक्टच घेऊ आपण. हम्म, हम्म, हम्म. रिअलायझेशन अकाउंटवर प्रॉफिट येतो की लॉस येतो तो कसा ओळखायचा आहे? तर त्यासाठी वर्किंग नोटमध्ये मी रिअलायझेशन अकाउंट पूर्ण फॉर्मॅटिंग करून तयार करायचा नाही आहे, फक्त अमाऊंट टाकून तयार करायचा आहे. त्याला मार्क्स नाही आहेत. कसा अमाऊंट टाकायचं ते मी सांगतो. एंट्रीजमध्ये रिअलायझेशन अकाउंटला जिथं डेबिट दिलेलं आहे ती अमाऊंट डेबिटला लिहायची आणि जिथं क्रेडिट दिलेलं आहे ती अमाऊंट क्रेडिटला लिहायची आहे. चेक करून घेऊया आपण आता. पहिल्या एंट्रीमध्ये बघा रिअलायझेशन अकाउंट कुठं आलाय का नाही. सेकंड एंट्रीमध्ये रिअलायझेशन अकाउंटला डेबिट दिलंय 1,80,000. त्यामुळे आपल्याला इथं 1,80,000चं डेबिट लिहावं लागेल. एंट्री नंबर ती 2 आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट एंट्रीमध्ये रिअलायझेशन अकाउंटला आपण क्रेडिट दिलेला आहे, त्यामुळे अमाऊंट 3,000 रुपयाने क्रेडिट लिहावी लागेल. एंट्री नंबर 3 आहे ती. कसं कॅल्क्युलेट करायचं आहे विदाऊट पोस्टिंग, पूर्णच्या पूर्ण सगळं फॉर्मॅटिंग न करता, कारण की तो आन्सरचा पार्ट नाही आहे आपल्याला. तो रिअलायझेशन अकाउंट ओपन करत बसायचं नाही. रिअलायझेशन अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे 76,000 रुपयांचं. पुढील एंट्रीमध्ये 76,000. नेक्स्ट पहा. नेक्स्ट एंट्रीमध्ये 1,51,000चं क्रेडिट दिलंय. नेक्स्ट एंट्रीमध्ये 1,51,000चं क्रेडिट आहे. त्याच्या पुढील एंट्रीमध्ये 36,000चं क्रेडिट दिलेलं आहे. आहे का पहा? सिक्स्थ मध्ये 36,000चं क्रेडिट आहे. ओके, डन. त्याच्या पुढील एंट्रीमध्ये डेबिट आहे 2,000, परत डेबिट आहे 48,000 आणि 28,000चं. 2,000चं डेबिट आहे 7 नंबर. 8 नंबर आहे 36,000चं डेबिट. 9 नंबरला आहे 28,000चं डेबिट. इतकं डेबिट क्रेडिट झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे डेबिट साईड रिअलायझेशनची अकाउंटची मोठी येते की क्रेडिट साईड मोठी येते ते आपल्याला पाहायचं आहे. बरोबर आहे का? तर पहा, या केसमध्ये जर डेबिट साईड ग्रेटर आली तर रिअलायझेशन अकाउंटवर काय होणार? लॉस होणार. आणि डेबिट साईड क्रेडिट साईडपेक्षा लहान आली म्हणजेच क्रेडिट साईड मोठी आली तर काय होणार सांगा? प्रॉफिट होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. क्रेडिट साईड इज ग्रेटर दॅन द डेबिट साईड देन प्रॉफिट होईल, आणि डेबिट साईड जर मोठी आली तर काय होणार? लॉस होणार. 0,0,0,3619 प्लस 110 प्लस 16 7 8 आणि 5 13 आणि 3 16 1 प्लस 1 2 2,66,000 येत आहेत. याची टोटल पण करून घ्या. 6 8 8 16 1 8 9 3 12 14 2 16 2 18 246 बरोबर आहे. 9 आणि 1 10 आणि 7 16 7 आणि 8 आणि 5 13 आणि 3 16 2,66,000. डेबिटचे येते 2,46,000. त्यामुळे क्रेडिट साईड मोठी येत असल्यामुळे काय येणार आहे? प्रॉफिटच येणार आहे 2,66,000. हा प्रॉफिट आपण ला किती येणार सांगा? 20,000 रुपये येणार आहे. 2,46,000 त्यातून मायनस केले. मग आता इथं डेबिट साईडला आपल्याला काय करावं लागेल? पार्टनर्सची नावे लिहावी लागतील. कोण कोण आहेत बघा ज्यांना आपण वाटणार आहोत. सीताज कॅपिटल अकाउंट आणि गीताज कॅपिटल अकाउंट. जास्त त्याला फॉर्मॅट्स करत बसू नका. 20,000ला भाग द्या 5ने, पंचोक 20. वरचे 3 शून्य आहेत तसे 4 गुणिले 3 हिस्से. सीताला 12,000 रुपये गेले आणि गीताला किती गेले? 8,000 रुपये गेलेले आहेत. तर त्यासाठीची एंट्री आपल्याला पास करायची आणि ती एंट्री काय होते ते चेक करून घ्या. 31 मार्च
2024ला प्रॉफिट वाटत आहोत आपण. when we are distributing profit on realization account, we give debit to the realization account and give credit to the partner's capital account, to Sita's capital account with rupees 12,000 and to Geeta's capital account with rupees 8,000, being profit on realization account distributed. ओके. लास्ट आहे पेमेंट करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला वर्किंग नोट फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आपण त्याच स्वरूपात तयार करून घेणार आहोत, लक्षात ठेवा. सीता आणि गीता. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जास्त फॉर्मॅट्स करण्याची आवश्यकता नाही. पहिल्यांदा बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घ्यायचा त्यांचा जो दिलेला आहे तो. आय थिंक दॅट सीताचा 60,000 दिलाय आणि गीताचा किती दिलाय, 40,000 दिलेला आहे. ओके. रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. सीताचा आणि गीता कॅपिटल अकाउंटला डेबिट क्रेडिट एंट्रीमध्ये कसं दिलेलं आहे ते पाहत जायचं. पहिल्या एंट्रीमध्ये क्रेडिट आहे 7,200 आणि 4,800चं. क्रेडिट साईडला अमाऊंट लिहायची. आता हे लिहित बसू नका बाकीचं. 7,200 आणि 4,800. नेक्स्ट. त्याच्या पुढील एंट्रीमध्ये आहे का, नाही आहे. त्याच्या पुढे एंट्रीमध्ये सीता गीता कॅपिटल अकाउंटला डेबिट क्रेडिट नाही आहे. नेक्स्ट एंट्रीमध्ये पण नाही आहे. त्याच्या पुढील एंट्रीमध्ये नाही आहे. त्या पुढील एंट्रीमध्ये सीताच कॅपिटल अकाउंटला डेबिट आहे 36,000. तर सीताच कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवायचं आहे आपल्याला 36,000 रुपये नोंदवले आपण. त्यानंतर नेक्स्ट एंट्रीमध्ये आहे का बघा, नाही. सीताच कॅपिटल अकाउंटला 48,000चं क्रेडिट आहे बघा. इथं राहिलेलं आहे आपल्याला 48,000 लिहायचं होतं, ते टाकून घ्या. क्रेडिट साईडला सीता कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला 48,000. ओके, डन. नेक्स्ट वन. त्या पुढील एंट्रीमध्ये हा क्रेडिट आहे 12,000 आणि 8,000चं, ते लिहावं लागेल. 12,000 प्लस 8,000. तर शेवट पेमेंट करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटवरती. क्रेडिट साईड किती येते चेक करा. 002 7,815 प्लस 2 70 1 प्लस 6 7 प्लस 4 11 प्लस 1 12. 1,27,200. 8 1 8 1 15 1 27,200. हे वजा करून घेतले आपण. 91,200 येणार बघा. पेमेंट करत आहोत आपण. टू बँक अकाउंट येत असतो इथं. 36,000 रुपये मायनस केले आपण. डेफिनेटली. नेक्स्ट 44 52,800 52,800 52,800. आता ज्या वेळेला पेमेंट करत आहोत त्यावेळेला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला एंट्रीमध्ये डेबिट द्यायचं आणि बँक अकाउंटला क्रेडिट द्यायचं आहे. दोघांनाही पेमेंट करत आहोत. फायनल पेमेंट चालू आहे आपल्याला. सीताज कॅपिटल अकाउंट गोज विथ डेबिट. गीताज कॅपिटल अकाउंट goes with debit to बँक अकाउंट. सीताला आपण किती दिलेत, 91,200. गीताला 52,800. असे टोटल दिले आपण 1,44,000. बिंग
बॅलन्स ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पेड ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पेड टोटल करून घ्यायचं आहे आता आपल्याला. चेक करूया. 12, 12,000, 1,00,000, 92, 1,95, 2,71, 3, 4,22, 4,58, 4,60, 5,08,000, 5,36, 5,56, 6, 7,00,000 रुपये येतात. स्टुडंट एकदा चेक करून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर चेक करा. मी ओरलीच केलेला आहे. तर अशा स्वरूपात आपल्याला हा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. जर्नल एंट्रीज आणि लेजर अकाउंट्स पूर्ण आपल्याला फॉर्मॅटिंग करायचे नाही आहेत. नाहीतर बरेचसे विद्यार्थी फॉर्मॅटिंग करत बसतात आणि त्याच्यात वेळ घालवतात. त्यांनी आज केलेलं आपल्याला जर्नल एंट्रीज, तर आपल्याला जर्नल एंट्रीजच द्यायचे आहेत. प्रॉब्लेम व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या, समजून घ्या. काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.